आणि यानंतर याच युद्धासंदर्भातली पण आर्थिक जगतावर प्रचंड मोठा परिणाम करणारी बातमी। इराण युद्धाच्या निमित्ताने तेल क्षेत्रात एक मोठी घटना घडली। तेल निर्यातदार देशांची संघटना ओपेक मधून संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई बाहेर पडलाय। सौदी अरेबियाशी असलेले मतभेद अधिक तीव्र झाल्यामुळे यूएईने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे तेल निर्यातदार देशांच्या एकीला फटका बसलाय, कारण ओपेक मधील जवळपास 20% तेलाचे उत्पादन एकटा यूएई करायचा। आता यूएई हे तेल त्यांच्या मर्जीच्या दराने विकू शकेल, त्यामुळे दरावरून स्पर्धा निर्माण होईल। ओपेकसाठी हे फारसं सोपं नसेल, अमेरिकेसाठी मात्र वरदान असेल, कारण गेल्या 10-15 वर्षात अमेरिका तेल निर्यातदार देश बनलाय। त्यामुळे अमेरिका आणि सौदी अरेबिया यांचे वारंवार मतभेद होते। आता यूएईच्या वाहनेने जर सौदीचा विंचू मारला जात असेल तर अमेरिकेला ते हवंय, आणि म्हणून यूएईच्या या निर्णयामागे अमेरिका आहे का हा सवाल अनेक जण करतायत। संयुक्त अरब अमिरातीने हे पाऊल का उचललं यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत। ओपेकची स्थापना झाल्यापासून त्यांच्यावर सौदी अरेबियाचं मोठं वर्चस्व आहे। तेल उत्पादनाची मर्यादा वाढवू द्या ही सौदी अरेबियाची मागणी अनेकदा अमान्य करण्यात आलेली आहे। यूएईची मागणी ओपेक मधून बाहेर पडल्याने तेल क्षेत्रावर यूएईला अधिक प्रभाव पाडता येईल। युद्ध सुरू झाल्यापासून इराण विरोधात एकत्र लढू अशी यूएईची भूमिका आहे। सौदी अरेबियाकडून नकार मिळाला, अमेरिका आपली मदत करेल अशी सौदीची भूमिका आहे। इराण अमेरिकेमध्ये पाकची मध्यस्थी ही यूएईला आधीपासूनच अमान्य आहे। मध्यस्थी करण्याची पाकची पात्रता नाही यावर यूएई ठाम आहे। सौदी अरेबिया मात्र पाकच्या प्रेमात आहे, मध्यस्थी करण्यासाठी ते उत्तेजन देत आहेत। यूएईने बाहेर पडल्याचा निर्णय घेतल्यापासून ओपेक संघटनेची बरीच चर्चा आहे, पण ओपेक म्हणजे नेमकी काय, त्यांची स्थापना कधी झाली, केव्हा झाली याची माहिती बघूया। खनिज निर्यात देशांची संघटना म्हणजे ओपेक। तेल निर्यातदार देशांमधील मतभेदांचा फायदा घेत अमेरिका, ब्रिटन तेलाचे दर कमी करून घ्यायचे, त्यामुळे तेल निर्यातदार देशांचं मोठं नुकसान व्हायचं। पण यावर तेल निर्यातदार देशांना म्हणजे प्रामुख्याने आखाती देशांना उपाय काही सापडत नव्हता। शेवटी सौदीचे तत्कालीन तेल मंत्री शेख अहमद झाकी यामानी यांच्या पुढाकाराने ओपेक या संस्थेची स्थापना करण्यात आली। सप्टेंबर 1960 मध्ये ओपेकची स्थापना झाली। सुरुवातीला ओपेक मध्ये फक्त 5च देश होते। तेल निर्यातदार देशांमध्ये समन्वय राखणं, एकवाक्यता राखणं आणि एकी राहावी हे ओपेकचं प्रमुख उद्दिष्ट होतं। जगभरात तेलाचा एकच दर असावा, तेल निर्यातदारांनी दर पाडू नये हा ओपेकचा प्रमुख हेतू होता। प्रत्येक सदस्य देशाने किती तेलाचं उत्पादन करायचं हे ओपेक ठरवून देतं आणि त्याच नियमानुसार तेलाचं उत्पादन होतं। जर एखाद्या देशाने जो ओपेकचा सदस्य आहे त्याला कोटा दिलेला आहे त्यापेक्षा जास्त तेलाचं उत्पादन केलं तर त्या देशाला जबर आर्थिक दंड ठोठावला जातो। ओपेकमुळे तेल निर्यातदार देशांमधले मतभेद कमी करण्यास मदत होते। समजा एखाद्या देशाचं उत्पादन घटलं तर अन्य देश अधिक तेल निर्यात करून ती पोकळी भरून काढतात। थांबूया तिथेच, पाहत राहा जय महाराष्ट्र।